कधी अशी रेष पाहिली आहे का, जी गावाच्या कडेने एका अदृश्य पद्धतीने ती आखली गेलेली आहे? त्या नकळत आखलेल्या रेषेला कित्येक शेकडो वर्षानंतर सुद्धा कोणी पार करू शकलेले नाही. आणि ज्याने कोणी पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्या गोल रिंगणाच्या आतमध्ये कायमचा मातीखाली विसावला गेलेला आहे. या पद्धतीची माहिती ऐकल्यानंतर मनाला वाटत होतं की ते ठिकाण आवर्जून पाहून यावं. माझा मित्र नितीन मला याबाबत सगळी माहिती सांगत होता. मी त्याला म्हणालो, तुझं म्हणणं खरं असेल. मी देवधर्म आणि भूतखेत दोन्ही सुद्धा मानतो, परंतु आता या काळात अशा पद्धतीचं कुठलं ठिकाण असेल हे मात्र मला मान्य नाही. आणि जर तसं कोणतं ठिकाण असेल तर ते मला पाहायला आवडेल. तेव्हा नितीन म्हणाला, हे बघ गिरीश, तू कोणती गोष्ट मानतो अथवा मानत नाही याहीपेक्षा ते ठिकाण किती महत्त्वाचं आहे त्याबद्दलची माहिती ऐकून घे. तुला विविध आर्टिकल लिहिण्याची सवय आहे, मला माहीत आहे. तुला ते ठिकाण प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा निर्माण होणारच, साहजिकच आहे. एखाद्या जिज्ञासू पत्रकाराप्रमाणे तू कार्य करतोस, परंतु माझं म्हणणं नीट ऐकून घे. एका विशिष्ट समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी अजिबात प्रवेश नाही. ते ठिकाण पाहण्यासाठी बाकीचे लोक जाऊ शकतात, परंतु त्या ठिकाणचे जे मूळ रहिवासी राजे लोक आहेत त्या समाजातल्या कोणत्याही लोकांना त्या 7 किलोमीटरच्या परिघामध्ये गोल रिंगणामध्ये अजिबात प्रवेश नाही. नितीन, तू जे काही सांगत आहेस ते आवर्जून पाहण्याची इच्छा आहे, परंतु असे कोणते कारण असू शकते की आजही त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहे? तेव्हा नितीन म्हणाला, मागील वर्षी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आमचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प त्या ठिकाणी होता. बरीच लोक त्या ठिकाणी आजूबाजूला राहायला होती, परंतु एका पडक्या भिंतीच्या आतमधल्या बाजूला केवळ जुन्या पुराण्या पडीक असलेले हवेली घर आणि त्याचे पडलेले अवशेष होते. बाकी काहीही नव्हतं. संपूर्ण ओसाळ गाव आणि त्याच्या बाजूने जवळजवळ कुठेही दूरदूरपर्यंत कोणतीही वस्ती नाही असं ते ठिकाण आहे. लोक सांगत होते, रात्रीतून या ठिकाणाहून कोणीही प्रवास करत नाही, अगर राहण्याचे धाडस करत नाही. तेव्हा आमच्या संवेत असलेल्या सरांनी आवर्जून विचारलं, या ठिकाणी असे होण्यामागचे काय कारण असावे? तेव्हा तेथे थोड्या अंतरावरती असलेल्या त्या ठिकाणाकडे बोट दाखवत एक गढवा समाजातील व्यक्ती सांगू लागला, हे माझे जे घर आहे हे सर्वात शेवटचे घर. या ठिकाणापासून एक अदृश्य रेष निर्माण केलेली आहे. त्या रेषेच्या पलीकडे आमच्या समाजातला कोणताही व्यक्ती आत प्रवेश करू शकत नाही. जर त्याने प्रयत्न केला तर तो संपला. तुम्ही सर्वजण आवर्जून आतमध्ये जाऊन फिरून सर्व भाग पाहून येऊ शकता, परंतु गढवा समाजाचा व्यक्ती अजिबात आत जाऊ शकत नाही. त्याचे कारणही तसेच आहे. 400 वर्षापूर्वी या ठिकाणी आमच्या समाजाचे राज्य होते. मोठी हवेली, मोठा राजवाडा, आजूबाजूला संपूर्ण संस्थान पाहणारे गढवा समाजाचे लोक या ठिकाणी राहायला होते. या गावांमध्ये एक मंदिर होतं. ते मंदिर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा सर म्हणाले, हे बघा आजोबा, तुम्ही जे काही सांगत आहात ती गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. आम्हाला अगोदर त्या ठिकाणी जाऊन तेथील सर्व परिसर पाहून येऊ द्या. मग उद्या संध्याकाळी आम्हाला या बाबतीत माहिती द्या. त्या गढवा समाजातील आजोबांशी चर्चा थांबवून सरांनी जणू भीतीदायक वातावरणाला पूर्णविराम दिला होता. तब्बल 40 ते 50 लोक आम्ही त्या ठिकाणी मुक्कामाला होतो. त्या म्हाताऱ्या आजोबाचे बोलणे ऐकून झाल्यानंतर भट्टीवरती चांगल्या पद्धतीने भोजन गरम करून सगळेजण तंबूमध्ये झोपण्याची तयारी करत बाहेर जेवायला बसलो होतो. पोटभर जेवण झाल्यानंतर आमचे सर आम्हाला म्हणाले, ऐतिहासिक घटना खूप काही सांगून जातात, खूप काही शिकवून जातात, परंतु ती घटना जाणून घेण्या अगोदर त्या ठिकाणी भेट देऊन येणे गरजेचे असते. या व्यक्तीने आपल्याला जे काही सांगितलं ते किती खरे असेल ते काही सांगता येत नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की तेथील भयानक कहाणी ऐकून त्या ठिकाणी जाताना आपल्याला भीतीच वाटणार. म्हणून मी त्या आजोबांना कथा थांबवायला सांगितली. तेव्हा मी सरांना म्हणालो, अगदी बरोबर सर, मनामध्ये पूर्वग्रह निर्माण करून आपण विनाकारण घाबरत राहणार. आपण सर्वजण बिनधास्त त्या ठिकाणी जाऊया. तेव्हा त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर ते आजोबा आम्हाला भेटायला आले आणि ते म्हणाले, तुमच्या या 50 लोकांमध्ये कोणी गढवा समाजाचा आहे का? तेव्हा सर म्हणाले, कोणी गढवा समाजाचा आहे का रे? तेव्हा विशालने हात वर केला.
तो म्हणाला, माझी आई गळवा समाजाची आहे, वडील राजपूत समाजाचे आहेत. विशाल पाठोपाठ सोमदेव म्हणून सुद्धा जागेवर उभा राहिला. तो म्हणाला, मी गळवा समाजाचा आहे आणि या वास्तूबद्दल, या गावाबद्दल मला बरीच माहिती आहे. मी काही आत येणार नाही, कारण मला माझ्या घरच्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की त्या गावामध्ये प्रवेश करायचा नाही. तेव्हा सर म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघेही जण येऊ नका, या आजोबांच्या जवळ इथेच थांबा. तेव्हा विशाल म्हणाला, मी येऊ शकतो सर, माझे वडील राजपूत आहे, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण मिळून आम्ही त्या गावामध्ये जाणार होतो. तेथे असलेले पडीक इमारतीचे अवशेष, तेथील राजवाडा, तेथील मोठी हवेली, तसेच तेथे काम करणाऱ्या सर्व लोकांच्या घरातील ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व आम्ही पाहणार होतो. सकाळी आम्ही दिवस उजाडल्यानंतर हळूहळू त्या गावाच्या दिशेने प्रवेश करायला सुरुवात केली. गावाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केल्यानंतर सर्वात अगोदर 2 मोठे वाढलेली झाडं लागली. कित्येक वर्ष जुनी असावीत, परंतु अजूनही ती तग धरून असावीत अशी ती 2 झाडं होती. त्या झाडाच्या जवळून आम्ही पुढे चालत निघालो. थोडं अंतर पार केल्यानंतर छाती इतक्या उंच पद्धतीचं दगडी जुन्या अवशेषाचं तटबंदीसारखं कंपाऊंड लागलं. एक 15 फूट लांब असा आतमध्ये प्रवेश करण्यासारखा मोकळा भाग होता. तिथून आत प्रवेश करण्याअगोदर सर्वात पुढे असलेल्या आमच्या सरांनी त्या तटबंदीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आतमध्ये प्रवेश करण्याअगोदर ते एक पाऊल टाकून पुढे सरकले. तेवढ्यात एखादा मोठा दरवाजा करकर आवाज करत उघडावा अशा पद्धतीचा आवाज ऐकू आला. दिवस उजाडत असताना सुद्धा अशा पद्धतीचा भास निर्माण व्हावा ही गोष्ट मुळात मनाला चटका लावून जाणारी होती. आम्ही 50 जणांपैकी 48 जण जरी असलो तरी प्रत्येकाला भीती वाटतच होती. सर म्हणाले, एक जो मुलगा गळवा समाजाचा होता तो तिथे राहिला आहे. विशाल, तू सदैव माझ्या समवेत राहायचे, अजिबात कुठेही जायचे नाही. तेव्हा विशाल म्हणाला, होय सर, मी तुमच्या समवेतच राहीन. आम्ही सर्वजण त्या पडक्या तटबंदीच्या आतमध्ये प्रवेश करून आजूबाजूला पाहू लागलो. एकसारखी अनेक घरं होती. त्या घरांच्या भिंती आमच्या एवढ्या उंचीच्याच होत्या. वरचा भाग सगळा ढासळलेला होता. आतमधल्या दोन्ही बाजूला जे काही अवशेष होते ते सर्वच्या सर्व त्या काळातील राजेशाही थाटाचं वर्णन करणारे अवशेष दिसत होते. आम्ही बरंच अंतर पार करून गेल्यानंतर जवळजवळ गावाच्या मध्यभागी एक मोठं झाड दिसलं. त्या झाडाच्या सावलीच्या खाली आपण थांबावे म्हणून आम्ही तिथे बसलो. तेवढ्यात वेगाने कोणीतरी आमच्या पाठीमागच्या बाजूने पापणी लावण्याच्या आत निघून जावं अशा पद्धतीची एखादी आकृती गेलेला भास निर्माण झाला आणि सळसळणाऱ्या तलवारीप्रमाणे पात्याचा आवाज ऐकू आला. एखाद्या लोखंडी पाता वाऱ्याच्या वेगामध्ये फिरवत असताना जसा सळसळणारा आवाज येतो, अगदी त्या पद्धतीचा तो आवाज होता. तेव्हा विशाल म्हणाला, हा आवाज तर तलवारीचा आहे. सर म्हणाले, मुलांना जास्त चर्चा करू नका. जे काही आपल्याला दिसत आहे ते व्यवस्थित पहा, त्याच्याबद्दल लेखन करा, पॉइंट्स लिहून घ्या. त्यानंतर आम्ही बाजूच्या मोठ्या इमारतीकडे पाहू लागलो. तेव्हा मात्र त्याच्या वरच्या गॅलरीमध्ये एका खिडकीतून आतमध्ये काहीतरी चमकत आहे असं दिसू लागलं. समोरच्या इमारतीकडे पाहिल्यानंतर सर म्हणाले, आपण त्या इमारतीच्या दिशेने जाऊयात. आम्ही एका पाठोपाठ एक या पद्धतीने चालत चालत त्या इमारतीच्या दिशेने निघालो. सरांच्या हातात जे पुस्तक होतं त्या पुस्तकातल्या माहितीनुसार ते ठिकाण राजवाड्याचं होतं. ती एक मोठी हवेली होती. त्या हवेलीच्या बाहेरच्या बाजूला दोन्ही भागावरती दगडी सिंहाची मूर्ती कोरलेली होती. हवेलीच्या आतमध्ये संपूर्ण मातीचा ढिगारा, तुटलेली लाकडं आणि बरंच काही साहित्य अतिशय जीर्ण अवस्थेत पडलं होतं. त्या हवेलीच्या आत प्रवेश केल्यानंतर मात्र एक प्रकारची रखरख मनाला लागली. जितका वेळ तिथे होतो तितका वेळ केवळ मन उदास, खिन्न आणि दुःखी वाटत होतं. हवेलीमध्ये मेलेल्या लोकांचे फोटो जे लावले होते ते सगळे खाली पडलेले होते. त्यांची अवस्था सुद्धा अतिशय भयानक पद्धतीची होती. एकंदर काय तो सर्व भाग पाहत असताना सरांनी पुस्तकाचा आधार घेऊन आम्हाला सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे गळवा समाजाचे राजे लोक आहेत. अतिशय संपन्न पद्धतीचे राज्य करणारे हे लोक होते. परंतु आज त्यांची ही हवेली, हा राजवाडा अतिशय भयानक पद्धतीमध्ये बदलून केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी ज्या जुन्या काळातल्या वस्तू दिसत आहेत तेवढे पहा, त्यांचे फोटोज काढा
आपण दुपारचे जेवण त्या झाडाखालीच करूयात. हवेली पाहण्याच्या नादात आम्ही वरच्या दिशेने गेलो. हवेलीतल्या वरच्या भागांमध्ये खिडकीत जे काही चमकत होतं ते पाहायचं म्हणून विशाल आणि मी, माझ्या समवेत आमचे 2 मित्र जग्गू आणि नाना त्या ठिकाणी पोहोचलो. पायऱ्यावरून जात असताना एक प्रकारे जाणवत होतं की कोणीतरी आक्रोश करत आहे, बायका रडत आहे आणि लोक जीवाच्या भीतीने धावत आहेत. हा आवाज कानावर येत होता. तो कानावर येणारा आवाज, ते सर्व दृश्य आपोआप डोळ्यासमोर येऊ लागलेलं होतं. हवेलीच्या वरच्या भागात प्रवेश करण्यासाठी जेव्हा आम्ही जिन्यातून वर जाऊ लागलो तेव्हा संपूर्ण अंधार त्या भागात होता. जग्गू माझा मित्र मला म्हणाला, आपण अशा भुताटकीच्या ठिकाणी का म्हणून आलो आहोत? सरांना जर काही दाखवायचं होतं तर कित्येक जुनं आणि समृद्ध असणारे ऐतिहासिक ठिकाणं आणि बरंच काही होतं. या गावात उगाच घेऊन आलेत. मला तर मुळात इथेच भीती वाटते. जग्गूचे बोलणे ऐकल्यानंतर नाना सुद्धा मला म्हणाला, आपण वर चाललो आहोत खरं, परंतु का चाललो आहोत? तेव्हा मी त्यांना म्हणालो, मला वरच्या भागात एक कमान दिसली, म्हणजे खिडकी होती आणि त्या खिडकीत चमकणारी वस्तू दिसली. दिवसा एवढी चमकणारी वस्तू कोणती असेल ते पाहण्यासाठी आपण जात आहोत. बाकी लक्षात घ्या, मनामध्ये जर भीती आणली तर आपल्या घरात सुद्धा आपल्याला भीती वाटेल. मग या हवेलीत काय, भीती तर वाटणारच. त्या वेळेला एका पाठोपाठ एक असे एका कापडावरती विणकाम केलेले 7 ते 8 बाहुल्यांचे आकार आणि त्यांचे तोरण वरच्या भागात जिना चढून गेल्यानंतर भिंतीवरती दिसलं. त्या समोरच्या 7ही बाहुल्या पुरुष व्यक्तीच्या आकाराच्या होत्या. त्यांच्याकडे नीट पाहिल्यानंतर त्या रडत आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्त वाहत आहेत हे आम्हाला दिसत होतं. हे भयानक दृश्य पाहिल्यानंतर काय करावे कळेना. तरी सुद्धा आम्ही तेथून पुढे चालत चालत त्या प्रकाश दिसणाऱ्या खोलीच्या खिडकीकडे निघालो. थोडं अंतर पार करून गेल्यानंतर विशाल म्हणाला, माझी आई सुद्धा अगदी याच पद्धतीने विणकाम करते. माझी आई गळवा समाजातली आहे ना, त्यामुळे तिला या पद्धतीची कला अजून सुद्धा येते. विशालने हे वाक्य उच्चारलं आणि तेवढ्या सळसळणाऱ्या तलवारीसारखा आवाज पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. जणू काही कोणीतरी व्यक्ती त्या जिन्यावरून तलवार पायांवरती फरफटत ओढत वर चालत येत आहे, असा तो आवाज होता. मी विशालला म्हणालो, अरे तुला कळतं का सर काय म्हणाले? काही बोलायचं नाही, फक्त पाहून यायचं. ज्या समाजातील लोकांना या ठिकाणी यायला मज्जाव आहे, तू त्या समाजाच्या शब्दांचा उच्चार करत आहेस. तुला कळतं का, आपण अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी त्या राजांच्या हवेलीला सुद्धा निर्मनुष्य करून टाकलेला आहे. हे ठिकाण साधं सुद्धा नाही विशाल, एक भयानक घटनेचं मूर्तिमंत सत्य रूप आहे. आम्ही त्या खोलीच्या दिशेने जाऊन पोहोचलो. आतमध्ये पाहिलं तेव्हा एक अतिशय दैदिप्यमान उजेडात चमकणारी सुंदर अशी एक तलवार दिसली. त्या तलवारीच्या मुठीवरती अद्वितीय असे नक्षीकाम आणि बारीक हिऱ्यांचे खडे लावलेले होते. ते पाहिल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आम्ही आलेल्याचं सार्थक झाल्याप्रमाणे वाटलं. विशालने पुन्हा एकदा त्याच्या आईचा उच्चार केला. तो म्हणाला, माझ्या आईकडे सुद्धा या तलवारीचा फोटो आहे. तिने तो फोटो कॅमेऱ्याने नाही काढला तर हाताने चित्रित केलेला आहे. अरे नितीन, ही आमच्या समाजातल्या लोकांची सर्वात सुप्रसिद्ध असणारी तलवार आहे. ती या ठिकाणी अशीच आहे. गळवा समाजाचा मान सन्मान असणारी ही तलवार मला आज पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने मला खूप आनंद झाला. विशालने हे वाक्य उच्चारले आणि इतक्यात त्या हवेलीतील जे काही दरवाजे आणि जो काही भाग होता तो थरथर कापू लागला. त्याचा थरथर आवाज ऐकू येऊ लागला. विशालच्या तोंडातून आलेली तलवारीबद्दलची माहिती, त्याच्या आईबद्दलचे बोलणे जणू काही त्या हवेलीने ऐकले असावे असेच ते दृश्य होते. एक व्यक्ती मोठ्याने ओरडत आहे असा आवाज जिन्याच्या दिशेने ऐकू येऊ लागला. अरे बापरे, हा कसला आवाज? मी नाना आणि जग्गूला म्हणालो. नाना म्हणाला, या विषयाला किती वेळा तरी सांगितलं तरी कळत नाही मूर्खाला. मूर्ख आहेस का रे तू? तुझ्या खानदानाचं नाव घेऊ नकोस, जरा शांत राहा. आपण अशा ठिकाणी आहोत जिथे तुझ्या समाजातील लोकांना आतमध्ये यायला प्रवेश सुद्धा नाही. तेव्हा विशाल म्हणाला, अरे मित्रांनो, मी त्या समाजाचा नाही, माझी आई आहे. तेव्हा मी म्हणालो, अरे मूर्खा, तुझ्या अंगात तरी तुझ्या आईचं रक्त आहे ना, कशाला उच्चार करत असतोस? आणि ज्या स्वाभिमानाने तू सांगत आहेस त्या बाबतीत सुद्धा काहीतरी कहाणी असेलच ना? तेव्हा विशाल म्हणाला, काय माहिती,
लोक काही पण सांगतात, आमच्या समाजाला दोष देतात. एवढ्या वर्षापूर्वी घडलेलं काय खरं आणि काय खोटं, बरेच लोक अफवांवरती विश्वास ठेवून ते अजून पुढं पसरवत बसतात. मला सुद्धा हे सगळं तसंच वाटतं. ज्या व्यक्तीचा ओरडण्याचा आवाज वाढू लागला, त्या पद्धतीने गावाच्या आत प्रवेश करताना सळसळणाऱ्या तलवारीचा आवाज आला होता. तो आवाज पुन्हा वाढू लागला. व्यक्ती ओरडत असलेला आवाज खूप वाढू लागला. आता मात्र आम्हाला दुसऱ्या मार्गाने खाली जाणे गरजेचे वाटू लागले. आम्ही ज्या जिन्यावरून वर आलो होतो, अगदी तशाच पद्धतीचा जिना चौकोनी भाग फिरून गेल्यानंतर समोरच्या बाजूला होता. आम्ही त्या दिशेने खाली उतरण्यासाठी निघालो, तेव्हा दुसऱ्या बाजूच्या जिन्यामध्ये असलेल्या अंधारामध्ये एक लाल डोळे असणारी अतिशय भयानक पद्धतीची मूर्ती दिसली. ती मूर्ती होती का मनुष्य आकृती होती हे मुळात कळलेच नाही. त्या आकृतीला मागच्या बाजूला शेंडी होती, त्यावरून ती पूर्वहिताची मानवाकृती असावी असे वाटत होते. मी मोठ्याने किंचाळलो. माझ्या पाठोपाठ जगू आणि नाना दोघेही किंचाळले, मात्र विशाल अजिबात किंचाळला नाही. त्या मागचे कारण कळाले नाही. आम्ही मागे वळून पाहिलं तर विशाल दिसत नव्हता. मी त्या दोघांना म्हणालो, अरे विशाल गेला कुठे? तेवढ्या समोरच्या भागातून, आम्ही ज्या समोरच्या जिन्यातून वर चालून आलेलो होतो, त्या भागातून सर आणि बाकीचे विद्यार्थी वरच्या दिशेने चालत येताना दिसले. आम्ही पळत पळत त्या दिशेने परत जायचं ठरवलं. तिकडे गेलो आणि सरांना म्हणालो, सर विशाल आमच्या सोबत होता, अचानक गायब झाला आहे. कुठे गेला काही कळायला मार्ग नाही. सर म्हणाले, काय बोलताय? तुम्हाला कळतं का? आपल्या सोबत असलेला मुलगा गायब होतो आणि तुम्ही चक्क म्हणत आहात की कुठे गेला काही माहिती नाही. तेव्हा मी सरांना म्हणालो, सर तो आमच्या सोबतच होता. वारंवार गळवा समाजाच्या बाबतीमध्ये चर्चा करत होता, बोलत होता आणि बऱ्याच गोष्टी सांगत होता. मी त्याला 2-3 वेळ म्हणालो की येथे त्या समाजाचे नाव सुद्धा उच्चारायला बंदी आहे, तरी सुद्धा तो त्या सर्व घटनाक्रमाला अफवा म्हणत होता. एवढे बोलणे झाले आणि एक सळसळणारी तलवार दिसली. तिला हिऱ्याची मूठ होती आणि तीच तलवार खालच्या भागातून पाहिल्यावर खिडकीमधून चमकत होती. ते सर्व पाहिल्यानंतर थोडं अंतर पुढे चालून गेल्यावर तो पुन्हा एकदा त्याच्या आईबद्दल आणि आईकडे असलेल्या त्या तलवारीच्या चित्राबद्दल बोलू लागला आणि या सर्व गावातील घटनेला खोटं म्हणून सांगू लागला. तेव्हा सर म्हणाले, मी तुम्हाला सांगत होतो, जास्त पुढे पुढे करू नका. आपण एका भयानक आणि ऐतिहासिक गावात आहोत, जेथे एका विशिष्ट समाजाच्या लोकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आणि त्या समाजाबद्दल गौरवाचे बोल जर कोणी बोलत असेल तर नक्कीच या गावामध्ये त्या व्यक्तीला जिवंत सोडले जाणार नाही. विशाल कुठे गेला हे आपल्याला पाहावेच लागेल. तेव्हा आम्ही त्या जिन्याच्या दिशेने सर्वजण त्याला शोधू लागलो. समोर दूर पाहिल्यानंतर आम्हाला झाडाला उलटा लटकलेला एक व्यक्ती दिसला. दूरवर झाडाला लटकलेला व्यक्ती पाहिल्यानंतर आम्ही धावत धावत त्या हवेलीतून परत निघालो. झाडाला पाहिल्यानंतर आम्हाला त्याचा एक हातपाय तोडलेला दिसला. रक्तबंबाळ आणि अर्धमेल्या अवस्थेत वरती टांगलेला तो व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी आम्ही त्या झाडाच्या कडेने उभे राहिलो. तेव्हा आम्हाला अगदी व्यवस्थितरित्या पाहिल्यानंतर तो विशाल आहे हे जाणवलं. सरांनी त्याला खाली उतरवायला सांगितलं. आमच्यातील 2 लोक वर चढली आणि त्याला अगदी व्यवस्थितरित्या खाली उतरवलं. त्याचा एक हात खांद्यापासून आणि एक पाय जांघेपासून तोडलेला होता. ते भयानक दृश्य पाहिल्यानंतर आम्ही त्याला कसेबसे उचलून त्या एरियातून बाहेर घेऊन यायचे म्हणून निघालो. बरंच अंतर पार चालत चालत त्या ठिकाणापासून दगडी तटबंदी आहे त्या ठिकाणापर्यंत आम्ही त्याला घेऊन आलो. त्याचा एक पाय एक हात बाजूला निघालेला होता. तटबंदीच्या बाहेर आल्यानंतर मी विशालकडे निरखून पाहिलं, तेव्हा त्याचा श्वास चालू होता. छातीची धडधड सुरू होती. तो कसाबसा त्या ठिकाणाहून वाचून आलेला आहे हे आम्ही ओळखून त्याला बाहेर दूरवर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या तंबूच्या दिशेने घेऊन गेलो. संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळच्या वेळी त्याला जखमी अवस्थेत त्या तंबूजवळ नेल्यानंतर तेथे असलेल्या गाढवा समाजाच्या वयस्कर आजोबांनी आम्हाला त्या मुलाला लगेचच दवाखान्यात हलवा असे सांगितले. आम्ही दोघे तिघेजण मिळून त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हा सर म्हणाले, जे घडायला नको होतं ते घडले. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दृष्टिकोनातून अशा रहस्यमय जागेची माहिती घ्यावी म्हणून आपण त्या ठिकाणी गेलो होतो खरे, परंतु विशिष्ट समाजातील लोकांना
याचा त्रास होतो हे माहीत असून सुद्धा विशाल त्या ठिकाणी आला तेव्हा मी म्हणालो, सर मला या गोष्टीचं रहस्य अजून समजले नाही की नेमकी त्या ठिकाणी गेल्यावर असे का घडते, त्या पाठीमागची कहाणी काय आहे. सर म्हणाले, त्या वयस्कर आजोबालाच विचारायला हवे, तो आपल्याला कहाणी सांगणार होता, परंतु मीच त्याला थांबवले. खरे तर माझे एका अर्थाने चुकलेच. आपण सर्व माहिती जाणून घेऊनच पुढे जायला हवे होते. विशालला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून आम्ही बाहेर चर्चा करत बसलो. वयस्कर असलेला तो गळवा समाजाचा आजोबा आमच्या समोर येऊन त्या बाकड्यावर बसला. त्याने विशालबद्दल विचारपूस केली. तो म्हणाला, तुम्हाला मी सांगत होतो की त्या तटबंदीच्या आतमध्ये प्रवेश करणं हे गळवा समाजाच्या लोकांना मृत्यूच्या दाढेतच प्रवेश केल्याप्रमाणे आहे, परंतु कोणीच ऐकले नाही. सर म्हणाले, नेमके काय घडले होते ते आम्हाला कळेल का. तेव्हा तो आजोबा सांगू लागला, या गावाचे नाव दरी असे होते. या दरी गावामध्ये आमच्या समाजाच्या लोकांचे राज्य होते. आम्ही गळवा ठाकूर समाजाचे लोक खूप गुण्या गोविंदाने नांदत होतो. येथे एक पुरोहित समाजाचा व्यक्ती पूजा अर्चा करत होता. मरियाई देवीच्या मंदिरामध्ये तो राहत होता. देवीवर त्याची अमाप श्रद्धा होती. गावामधलं पूजा अर्चाचं काम तोच करत होता. त्याला देवीच्या कृपेने एक वरदान प्राप्त असलेली तलवार भेट मिळाली. ती एक अशी भयानक तलवार होती की त्या तलवारीच्या जोरावरती एक वेळेला हजारो सैनिक जरी आले तरी त्या तलवारीपुढे ते सैनिक तग धरू शकत नव्हते. साक्षात देवीचे वरदान असणारी ती तलवार होती. त्यावेळच्या आमच्या समाजातील राजाने त्या तलवारीचे एक युद्ध त्या पुरोहिताने केलेले प्रत्यक्ष पाहिले. गावावरती अचानक आलेले संकट, झाडाखाली असलेल्या देवीच्या मंदिरात बसलेल्या त्या पुजाऱ्याने केवळ त्या तलवारीच्या जीवावरती परतावून लावले. राजाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की ही तलवार आपल्याकडे असायला हवी. त्याने छळ कपट करून ती तलवार मिळवायची असं समजून त्या पुजाऱ्याला गावावरती आलेल्या दुष्काळाच्या संकटातून निवारण्यासाठी त्या तलवारीची पूजा करायची आहे असं समजून आपल्या ताब्यामध्ये ती तलवार ठेवून घेतली. राजाने ती तलवार त्या पुजाऱ्याला परत दिलीच नाही. त्या पुरोहिताला ती तलवार परत मिळाली नाही. एक देवीचे वरदान आपल्या हातून निघून गेले या भावनेने दुःख करण्यापलीकडे काहीच करता आले नाही. त्याने तलवारीपासून आपल्याला दूर केले समजून प्रत्यक्ष देवीपासून आपण दूर झालो असे समजून त्याने आत्महत्या केली. आणि तो मृत्युमुखी पडत असताना तो हातामध्ये पाणी धरून या समाजाच्या लोकांना शाप देऊन गेला. या दरी गावामध्ये गळवा समाजाचा एकही व्यक्ती जिवंत राहणार नाही. एवढेच नव्हे तर जे ते आता जिवंत आहेत ते सर्वच्या सर्वजण मृत्युमुखी पडतील. ही हवेली निर्मनुष्य होईल. ते सगळं खरं, परंतु त्या पुरोहिताकडून तलवार त्या राजाने का घेतली होती. तो पुरोहित तर याच गावातला होता. मग त्याच्याकडून तलवार घेण्यामागचे कारण काय होते. त्याच्या मागचं कारण खूपच वेगळं होतं. ती तलवार ज्याच्याकडे राहील तोच व्यक्ती या संपूर्ण गावावरती राज्य करू शकणार होता असं काहीतरी कारण होतं. ते कारण या गावामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांनाच माहिती. कारण ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यालाच त्या बाबतीतले सत्य कळते. मी त्या व्यक्तीकडे पाहत म्हणालो, माझ्या मित्राची आई गळवा समाजातील होती आणि वडील राजपूत. मला सांगा, तो गळवा समाजाचा नव्हता तरी सुद्धा त्याला का मारले असावे. तेव्हा तो आजोबा म्हणाला, त्याची आई ही राजपूत होती का नव्हती, आमच्या समाजातील होती, म्हणूनच त्याला अर्धांगामधून छेदून झाडाला लटकावलेलं होतं. त्याने मृत्यूचा सामना केला आहे. मला वाटतं तोच तुम्हाला खरं काही सांगू शकतो. तो त्या हवेलीकडून इकडे कसा आला, त्याला अशा पद्धतीनं कोणं मारलं आणि त्या पाठीमागचं काय कारण असू शकतं. त्या वृद्ध माणसाचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही विशाल कधी शुद्धीवर येतोय याची वाट पाहत बसलो होतो. तरीसुद्धा सरांनी त्या आजोबाला विचारायला सुरुवात केली. तेव्हा ते आजोबा म्हणाले, मी तर तुम्हाला पूर्वी जे काही घडलं होतं ते सांगितलं. त्यानुसार एका विशिष्ट पद्धतीचा एक व्यक्ती रात्रीतून फिरतो. तो पुरोहित आहे. त्याला देवीची तलवार प्राप्त होते आणि त्याच्याकडून कपट भावनेने ती तलवार आमच्या समाजातील राजाने हस्तगत करून घेतली होती आणि ती त्याला परत दिली नाही. त्यानंतरच संपूर्ण समाजाच्या लोकांना ते गाव कायमस्वरूपी बंद झालं. ते अजूनही बंदच आहे. म्हणूनच मी त्या रेषेच्या बाहेरच्या बाजूला राहतो. रेषेच्या आतमध्ये कोणाला प्रवेश सुद्धा नाही.
या गोष्टी व्यतिरिक्त नेमकं काय घडलं ते तुम्ही त्या मुलाला विचारू शकता. थोडा वेळ गेल्यानंतर विशाल शुद्धीवर आला आहे असे पहाटे 3-3:30च्या सुमारास कंपाऊंडरने सांगितलं. विशाल अतिशय बेधरलेल्या अवस्थेत होता. नाही नाही, मी परत नाही बोलणार. मी कधीही असं बोलणार नाही. मला सोडून द्या, मला सोडून द्या. विशाल त्या अवस्थेतून ओरडत होता. तो सरांना हाक मारू लागला. सर, लगेचच येथून चला. तो व्यक्ती जिवंत सोडणार नाही, मला तो जिवंत सोडणार नाही. तेव्हा सर, मी आणि तो वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचलो. तेव्हा विशालला सरांनी विचारले, कोण व्यक्ती, का जिवंत नाही सोडणार? तेव्हा विशाल सांगू लागला, माझा हात आणि माझा पाय छाटणारा तो व्यक्ती, भयानकरित्या त्या ठिकाणाहून गायब करणारा तो व्यक्ती, तो पुरोहित मला जिवंत सोडणार नाही. तेव्हा तो गळवा समाजातील आजोबा विशालला म्हणाला, तू काय पाहिलंस बेटा? सांग, काय घडलं तुझ्यासोबत? विशाल सांगू लागला, माझे सर्व मित्र ज्या बाजूने वशा भागात पोहोचले होते तेथेच मी सुद्धा होतो. मी माझ्या समाजाबद्दल, माझ्या आईच्या समाजाबद्दल जे काही पसरवलं गेलं होतं ते खोटं आहे असं समजून मी त्या ठिकाणी बोलू लागलो. तेवढ्यात ज्या खोलीमध्ये चमकणारी तलवार दिसली होती त्या भागातूनच मागच्या दिशेने कोणीतरी अदृश्य पद्धतीने आलं आणि मला उचलून त्या भयानक खोलीत घेऊन गेलं. त्या खोलीमध्ये एका विशिष्ट पद्धतीची देवीची मूर्ती मला दिसत होती. त्या मूर्तीसमोर त्या व्यक्तीने मला पालतं झोपवलं आणि माझ्या पाठीवरती पाय ठेवून माझ्या एका हाताचं छेदन केलं. त्यानंतर दुसऱ्या पायाचं छेदन केलं. मला होणारी वेदना, मला होणारा त्रास त्या व्यक्तीला पाहवत नव्हता. तरीसुद्धा तो म्हणाला, जो शाप आहे तो पूर्ण होणारच. ज्या समाजातील व्यक्तीने माझ्या देवीच्या वरदायिनी असलेल्या तलवारीला हस्तगत करून माझ्या देवीच्या वरदानाचा अपमान केला, त्या समाजातील रक्त ज्याच्या अंगात खेळत आहे ते रक्त बाहेर काढलंच पाहिजे. मी त्याला म्हणालो, मी राजपूत समाजाचा आहे. मी त्याला कितीही वेळा सांगितलं तेव्हा तो म्हणाला, तुझी आई गळवा समाजातील होती ना, तुला त्याची शिक्षा मिळायला हवी. त्या शिक्षेसाठी मी हे तुझे छेदन करत आहे. तुला मृत्यू येणार नाही, परंतु तू जर या ठिकाणी असाच थांबलास तर मग मात्र तुझा मृत्यू निश्चित आहे. 24 तासाच्या आत हे ठिकाण सोडून जर तू नाही गेलास तर त्या झाडालाच तुला उलटे टांगले जाईल आणि येथेच तुझा जीव जाईल. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून मी खूप घाबरलो. त्याने मला फरफटत ओढत गॅलरीतून बाहेरच्या बाजूने फेकून दिलं. मी खाली पडलो. नंतर त्याने मला उचलून त्या झाडाजवळ आणलं आणि त्या झाडाला उलटं टांगलं. तुम्ही सर्वच्या सर्वजण माझा शोध घेत घेत त्या हवेलीत राहिला, परंतु मी माझ्या डोळ्याने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या त्या समाजातील सर्व लोकांना प्रत्यक्ष पाहिलं. त्याने जेव्हा मला उलटं लटकावलं होतं तेव्हा जवळजवळ आतापर्यंत मृत्युमुखी पडलेले हजारो प्रेत त्या ठिकाणी मी बंदिस्त अवस्थेत पाहिले, जे श्रापापासून मुक्त होण्यासाठी त्या गावातून बाहेर पडण्यासाठी तळफळत होते. हा साधासुद्धा प्रकार नाही सर, एक भयानक शिक्षा आहे. ज्या राजाने स्वतःच्या स्वार्थासाठी इतक्या भयानक पद्धतीने त्या व्यक्तीला फसवून त्याच्याकडून त्याच्या उपास्य देवतेची तलवार प्राप्त करून घेतली, त्या राजाच्या एका चुकीची शिक्षा संपूर्ण समाजाला आजपर्यंत मिळत आलेली आहे आणि यापुढेही सर्वांना मिळणार आहे. त्याचे जिवंत उदाहरण मी आहे. केवळ माझी आई त्या समाजाची असल्यामुळे माझे अर्धे अंग छेदन करण्यात आले. अन्यथा मी जर त्या समाजाचा असतो तर माझे मुंडके छाटून मला अडकवले गेले असते. जे आजपर्यंत त्या पद्धतीने अडकवले गेलेले कित्येक लोक मला दिसत होते. हे भयानक दृश्य पाहून मी बेशुद्ध पडलो. तो व्यक्ती आपल्याला जिवंत सोडणार नाही ही गोष्ट मला संपूर्णतः कळून चुकली आहे. सर चला, 24 तासाच्या आत मला हे ठिकाण सोडावेच लागणार. तेव्हा सर म्हणाले, विशाल, आपण खूप दूरवर आलेलो आहोत. आपण त्या गावामध्ये नाही, त्या गावापासून दूर अंतरावरती आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत. तो अजून त्या घटनेतून बाहेर आला नाही. हे सर्व ऐकल्यानंतर ते आजोबा म्हणाले, सर, मी सांगत होतो ना, हीच गोष्ट मला तुम्हाला अगोदर सांगायची होती, परंतु तुम्ही ऐकून घेतले नाही आणि विनाकारण धाडस करत त्या ठिकाणी गेलात. आजपर्यंत जे काही घडलं ते सर्व काही या मुलाने प्रत्यक्ष पाहिलं आहे. विशाल माझ्याकडे पाहत म्हणाला, नितीन, मी ऐकलं नाही रे. मी ऐकायला हवं होतं, परंतु मी न ऐकल्यामुळे मला आज अशा पद्धतीची शिक्षा मिळाली.
खरंच आयुष्यामध्ये कित्येक अशा गोष्टी असतात ज्या अतिशय रहस्यमय आणि भयानक पद्धतीच्या असतात. आपल्याला जर कोणी सांगितलं की त्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत तर आपण त्याच्यावरती थोडा तरी विश्वास ठेवायला हवा. परंतु मी मात्र अविश्वास दर्शवला. तुम्हाला सांगत होतास, जग्गू सांगत होता, परंतु मी गर्व असल्यासारखा तिथे बोलत गेलो आणि तीच गोष्ट त्या व्यक्तीने ओळखून, त्या पुरोहिताने ओळखून मला अतिशय भयानक शिक्षा दिली. हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर मन सुन्न झालं होतं. एखाद्या ऐतिहासिक घटनेमधील अशी एकमेव अशी घटना. आजही त्या गावामध्ये कित्येक लोक प्रवेश करू शकत नाहीत. एका विशिष्ट समाजाच्या लोकांकडून करण्यात आलेल्या अत्याचाराचा बदला म्हणजे तो भयानक शाप. आजही गळवा हे एक शापित गाव आहे म्हणून संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये प्रसिद्ध आहे. त्या गावाच्या आतमध्ये सर्वत्र निर्मनुष्यता आहे. कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी राहू शकत नाही आणि कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी घरही बांधू शकत नाही. तेथे भटकणारे ते प्रेतात्मे व सरसर येणारा तलवारीचा आवाज आजही प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी भरवतो. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर एक प्रकारे करून चुकलं, आपण धाडस न केलेलं बरं. नितीने सांगितलेली त्याच्या मित्राच्या बाबतीतली कथा ऐकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जायचं रद्दच केलं. अखेर गळवा या शापित गावातील रहस्य सर्वत्र एका विचित्र पद्धतीने पसरत गेलं. विशालच्या रूपाने एक जिवंत साक्षीदार संपूर्ण जगासमोर आला. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.